वेलकम बॅक स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ AC सर्किट. विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत लेक्चरमध्ये आपण LCR सर्किट आणि LCR सर्किट रिलेटेड असलेलं पॉवर इन LCR सर्किट हा टॉपिक काय केला आपण स्टडी केला. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक स्टडी करणार, तो म्हणजे इलेक्ट्रिकल रेझोनन्स अँड रेझोनन्स सर्किट. स्टुडंट, आपल्याला जनरली माहिती आहे की रेझोनन्स म्हणजे काय, आपण पहिले ते स्टडी करूया. ठीक आहे. जसं आपण ऑसिलेशन चॅप्टर स्टडी केला, त्या ऑसिलेशनमध्ये आपण एक रेझोनन्स हा एक कन्सेप्ट काय केला होता, आपण स्टडी केला होता. तर जनरली आपल्याला माहिती आहे की बघा की सपोज आपण एखादं ज्यास रेडिओ चॅनल ज्यास आपण लिसन करत असतो किंवा ऐकत असतो, त्यास आपल्याला माहिती आहे की ज्यास आपण एखादी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी सेट करतो तेच चॅनल काय होत असतं, आपल्याला प्ले होत असतं. म्हणजे याचा अर्थ काय की ज्यास आपण फ्रिक्वेन्सी चेंज करतोय त्यास काय होईल की त्या रेडिओमध्ये असलेली एक फ्रिक्वेन्सी आणि आपण जी काय फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करतोय, ह्या फ्रिक्वेन्सी ज्यास मॅच होतील त्यास एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी काय होईल, मॅच होईल, त्यास आपल्याला काय मिळेल की एक चॅनल काय होईल, आपल्याला प्ले होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की एक फ्रिक्वेन्सी काय तिथं मॅच झाली पाहिजे. किंवा जनरली सेकंड एक्झाम्पल आपण बघितलं की ज्यावेळेस एखादा ऑर्केस्ट्रा चालू असतो आणि ऑर्केस्ट्रामध्ये ज्यावेळेस साऊंड ज्यावेळेस इन्क्रीज होतो, सडनली त्यावेळेस एखाद्या ठिकाणी एखादा जो का ग्लास काय होत असतो, ब्रेक होत असतो. मग हे सगळं कशामुळं घडतं, ते हे घडतं ते म्हणजे ह्या रेझोनन्समुळं. मग रेझोनन्स म्हणजे काय सांगतो आपण की बघा की एखादी जी काही सिस्टीम असते, सिस्टीम काय होत असते, तिच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने काय होत असते, ऑसिलेट होत असते. ठीक आहे. एखादी जी काय सिस्टीम आहे, ही सिस्टीम जी असते त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने काय होत असेल, ऑसिलेट होत असेल. आणि त्या सिस्टीमला जर का आपण एखादी एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी जर का आपण अप्लाय केली किंवा एक्सटर्नल एनर्जी जे असं आपण त्याला देणार, त्यास काय होणार आहे की एक्सटर्नल एनर्जीमुळे काय होणार आहे की त्याला जी काही एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी असेल, ही एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी जी असते तुमची मॅच होणार आहे, त्यास काय होणार तुमचा ॲट दॅट टाईम इट क्रिएट द रेझोनन्स. त्यास काय होणार तुमचा रेझोनन्स काय होणार आहे, क्रिएट होणार आहे. आणि हा रेझोनन्स क्रिएट होतो म्हणजे याचा अर्थ काय की त्या वेळेस काय होणार की जे काय ॲम्प्लिट्यूड असेल ते ॲम्प्लिट्यूड काय होणार तुमचा इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. ॲम्प्लिट्यूड विल बी इन्क्रीजेस. मग हे जे काय कंडिशन, ह्या कंडिशनलाच आपण काय म्हणतो, जनरली इट इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स. म्हणजे त्याची आपण डेफिनेशन काय सांगणार, वेन नॅचरल फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी ॲट दॅट टाईम वी गेट द रेझोनन्स दॅट इज ॲम्प्लिट्यूड विल बी मॅक्झिमम. हे आपण कशात स्टडी केलं आहे, हे ऑलरेडी आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये काय केलं, स्टडी केलं आहे. मग हा टॉपिक आता आपण जे काय LCR सर्किट आहे, AC सर्किट, मला जो काही LCR सर्किट आहे, LCR सर्किटवर काय करणार आपण त्याला आता अप्लाय करणार आहे. ठीक आहे. मग ह्या रेझोनन्स सर्किटचे दोन टाईप पडते, एक असतो सिरीज रेझोनन्स सर्किट आणि सेकंड असतो पॅरलल रेझोनन्स सर्किट. मग त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले स्टडी करणार तो म्हणजे सिरीज रेझोनन्स सर्किट. सिरीज रेझोनन्स सर्किट. ओके. मग आता सिरीज रेझोनन्स सर्किट म्हणजे काय बघा की एखादी सिस्टीममध्ये जर का आपल्याकडं इंडक्टर, त्यानंतर कॅपॅसिटर आणि रेझिस्टर हे सपोज आपण एका एक्सटर्नल सोर्सनी, AC सोर्सनी जसं आपण सिरीजमध्ये कनेक्ट करणार आहे LCR सर्किट, तर त्यावेळेस आपल्याला माहिती की इथं जे काही व्होल्टेज असेल ते आपण देणार आहे E=E0 sin ωt. आणि जो काय करंट तिथून पास होणार तो असं तुमचा I=I0 sin ωt. ओके. आणि आपल्याला माहिती की AC सर्किट म्हणजे हा जो काय करंट आहे कसा असेल तुमचा AC असल्यामुळे काय होणार की प्रत्येक वेळेस त्याची जी काही व्हॅल्यू काय जाणार आहे, चेंज होत जाणार आहे. मग आपल्याला माहिती ज्यावेळेस आपण हे सर्किट सिरीजमध्ये लावणार त्यावेळेस त्याच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज असेल ते असेल तुमचं VL, याच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज असेल ते असेल तुमचं VC, याच्या अक्रॉस जे काही व्होल्टेज असेल ते असेल तुमचं VR. ओके. मग आता जनरली आपण काय सांगतो की ज्यावेळेस आपण LCR सर्किट ज्यावेळेस आपण स्टडी केला, तर LCR सर्किटमध्ये आपण एक कंडिशन स्टडी केली होती, ती म्हणजे बघा की याच्यासाठी जो काय करंट असेल तुमचा, द करंट इन द सर्किट इज इक्वल्स टू I0 sin ωt+φ. ओके. मग आता ωt+φ म्हणजे याचा अर्थ काय की ज्यावेळेस तुमचा कॅपॅसिटर असेल तर कॅपॅसिटरमध्ये तुमचा करंट काय असेल, एकतर तुमच्या एमएपेक्षा कसा असेल, लीडली असेल, आणि इंडक्टिव्हमध्ये कसा असेल तो लॅक्स असेल. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण की जो काय करंट, हे करंट काय तुमचा इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह सर्किटमध्ये काय होतो, तो चेंज होतो आहे. आणि जी काही एनर्जी तुमची डिसिपेट होणारी, सगळी एनर्जी कुठे डिसिपेट होणार, फक्त अक्रॉस द रेजिस्टर. मग जनरली जो काय आपण इम्पेडन्सचा फॉर्म्युला आपण स्टडी केला, तो इम्पेडन्सचा फॉर्म्युला आपण लिहितो बघा, Z=R² + XL - XC (ब्रॅकेट स्क्वेअर).
ठीक आहे. म्हणजे का तुमचा इम्पेडन्स आहे तर इम्पेडन्स किती असणार आहे बघा, झेड इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्स स्क्वेअर, वेअर एक्सएल इज इक्वल्स टू वी नो दॅट ओमेगा एल अँड एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन ओमेगा इंटू सी. ओके. आणि ओमेगा म्हणजे आपल्याला माहिती ओमेगा इक्वल टू पाय इंटू एफ और हियर इज ऑल्सो ओमेगा इक्वल टू 2 पाय इंटू एफ. मग आपण काय सांगतोय की ज्यावेळेस आपण या सर्किटला ज्यावेळेस आपण एखादं एक्सटर्नल इलेक्ट्रिक एनर्जी ज्यावेळेस आपण सप्लाय करणार आहे त्यास काय होईल की जे का तुमचा एक्सएल आणि एक्सी हे सपोज जर का सेम झाले म्हणजे याचा अर्थ काय की अशी अँग्युलर फ्रिक्वेन्सी असेल ॲट सम अँग्युलर फ्रिक्वेन्सी एक्सएल इज इक्वल्स टू एक्सी. म्हणजे त्यास एक्सएल इक्वल टू एक्सी होणार. त्यास काय सिच्युएशन मिळणार तुम्हाला बघा की झेड इक्वल टू काय मिळणार तुम्हाला आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी जर काही इक्वल असेल म्हणजे व्हॅल्यू काय असेल तुमची 0 दॅट इज झेड इक्वल टू काय असेल तुमचा आर. म्हणजे तुमचा इम्पेडन्स किती असणार आहे, जो काही इम्पेडन्स तो कसा तुमच्या रेजिस्टन्स एवढा असणार आहे. मग जर काही असं घडत असेल त्याचा अर्थ काय सांगतो आपण जे का तुमचा करंट आहे, ठीक आहे, करंटचं इक्वेशन आपल्याला माहिती करंट इक्वल टू काय लिहितो असं आपण ई अपॉन झेड. मग ई अपॉन झेड म्हणजेच काय तुमचा ई अपॉन आर म्हणजे याचा अर्थ काय असणार तुमचा जनरली बघा आपण व्ही इक्वल टू आय आर हे इक्वेशन जनरली आपण रिप्रेझेंट करत असतो. म्हणजेच आय इक्वल टू काय मिळेल तुम्हाला व्ही अपॉन आर आणि आर इज नथिंग बट युअर टोटल इम्पेडन्स. म्हणजे जर का तुमचा इम्पेडन्स जर का कमी असेल तुमचा करंट कसा असणार आहे मॅक्झिमम असणार. ठीक आहे. इफ युअर इम्पेडन्स इज मिनिमम देन करंट इज मॅक्झिमम. मग या सिच्युएशनमध्ये काय होणार तुम्हाला की त्या ठिकाणी करंट काय मिळेल तुम्हाला मॅक्झिमम मिळेल. म्हणजे करंटची व्हॅल्यू कशी आहे तुमची एका पर्टिक्युलर पॉईंटला कशी असेल मॅक्झिमम असेल. मग आता ही कंडिशन समजा आपण या इक्वेशननुसार स्टडी केलं तर काय सांगतो आपण की या सिच्युएशनमध्ये एक्सएल आणि एक्सी काय तुमचे इक्वल असतील तर त्या सिच्युएशनमध्ये तुमची रेझोनन्स फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय येणार आहे बघा. एक्सएल इक्वल टू एक्सी म्हणजे आपल्याला माहिती आहे एक्स एल म्हणजेच काय लिहितो आपण ओमेगा इंटू एल आणि एक्स इक्वल टू काय लिहितो आपण 1 अपॉन ओमेगा इंटू सी. ओके. मग बघा आपण ओमेगा जर इकडे नेलं तर काय मिळेल तुम्हाला ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन एल इंटू सी दॅट इज ओमेगा इज इक्वल्स टू इक्वेशन लिहितील आपल्याला ओमेगा इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एल सी. ठीक आहे. ओमेगा म्हणजे आपल्याला माहिती ओमेगा इज नथिंग बट 2 पाय इंटू एफ दॅट इज 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एल सी दॅट इज फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल सी. बघा म्हणजे जर का आपल्याला इंडक्टरची आणि जर का कॅपॅसिटरची जर का व्हॅल्यू माहिती असेल तर त्यास आपल्याला काय करता येईल वी कॅन कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी अँड दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेझोनंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे अशी फ्रिक्वेन्सी की ज्या फ्रिक्वेन्सीला काय तुमची एक्सएल एक्सी काय तुमचे सेम होतील. एक्सएल एक्सी जर का सेम असेल त्या ठिकाणी काय तुम्हाला एक ॲम्प्लिट्यूड कसा असेल तुम्हाला मॅक्झिमम मिळेल. म्हणजे याचा अर्थ काय जर का त्याची आपण ग्राफने जर का रिप्रेझेंट केलं तर ग्राफ तुम्हाला या फॉर्ममध्ये काय होईल रिप्रेझेंट करतील. ठीक आहे. म्हणजे इथं जी काय तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती असेल तुमची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कशी असेल मॅक्झिमम असेल. तर अशा प्रकारे जे काय तुम्हाला रेझोनन्सचा क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जाईल त्यास तुमची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कशी डिपेंड असेल इट इज डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ इंडक्टर अँड व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर. ओके स्टुडंट, होप यू आर अंडरस्टँडिंग. राईट डाऊन दिस क्वेश्चन और टेक अ स्क्रीनशॉट. Okay student, we have discussed the graph of resonance series resonance circuit. काय सांगितलं आपण बघा की ज्यावेळेस आपण फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस आपण इन्क्रीज करा त्याच काय तुमचा करंट पण काय इन्क्रीज होणार आहे. सुरुवातीला करंट काय होईल इन्क्रीज होईल. ज्यावेळेस तुमची एक्सएल इक्वल टू एक्सी ही व्हॅल्यू ज्यावेळेस तुमची मॅच होणार त्याच काय तुम्हाला मॅक्झिमम रेझोनन्स मिळणार आहे. मॅक्झिमम रेझोनन्स मिळणार म्हणजे त्यात तुमची ठीक आहे फ्रिक्वेन्सी असेल तिला आपण काय होणार रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर काय तो पुन्हा जसा आपण फ्रिक्वेन्सी केस काय तो काय तुमचा डिक्रीज होईल. ओके. मग आपण हा जो काय रेझोनन्स जो काय सिरीज रेझोनन्स टॉपिक बघितला त्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आपण स्टडी केले बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिरीज रेझोनन्स सर्किट. मग काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आले बघा. सगळ्यात पहिले की हा जो काय सर्किट या सर्किटवर रेझोनन्स कधी आपल्याला मिळाला की व्हेन एक्सएल इज इक्वल्स टू एक्सी म्हणजे ज्यावेळेस तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होईल तुमचे इक्वल असतील त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल रेझोनन्स काय होणार आहे ऑप्टेन होणार आहे. जी काय रेझोनन्स फ्रिक्वेन्सीची काय व्हॅल्यू ती आली आपली बघा 1 अपॉन 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल इंटू सी. मग या सिच्युएशनमध्ये काय सांगितलं आपण जो काय इम्पेडन्स असेल दिस इम्पेडन्स इज मिनिमम. मिनिमम म्हणजे किती तो इक्वल टू किती आला तुमचा आर एवढा आला होता.
सेकंड या सिच्युएशनमध्ये काय सांगतो आपण करंटची व्हॅल्यू कशी असणार आहे मॅक्झिमम, कारण की जे काय करंट इक्वेशन आपल्याला माहिती करंट इक्वल टू काय तुमचा ई अपॉन झेड, मग झेड जर का मिनिमम असेल तर करंट तुमचा कसा असणार आहे मॅक्झिमम असणार आहे. त्यानंतर बघा की समजा या LCR सर्किटला समजा आपण नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी जर का आपण त्याला फेड केल्या तर त्या सिच्युएशनमध्ये काय होणार आहे की इट ॲक्सेप्ट ओनली वन फ्रिक्वेन्सी अँड रिजेक्ट अदर फ्रिक्वेन्सी. तर त्यावेळेस काय करणार की एकच फ्रिक्वेन्सी काय करेल ॲक्सेप्ट करेल, बाकीच्या फ्रिक्वेन्सी काय करेल तो रिजेक्ट करेल. म्हणून या सर्किटला आपण काय म्हणतो ॲक्सेप्टर सर्किट. म्हणजे जो का तुमचा सिरीज रेझोनन्स सर्किट आहे, दिस सिरीज रेझोनन्स सर्किट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲक्सेप्टर circuit because it accepts only one frequency and reject all the frequencies, therefore it is called as a acceptor circuit. मग या सिरीज रेझोनन्स सर्किटचा यूज काय तर ज्यास बघा आपण की ज्यास आपण रेडिओ सिग्नल असतील किंवा टीव्हीचे सिग्नल ज्यास आपण ट्यून करत असतो त्यास काय होत असतं की ट्यूनिंग करताना काय होत असतं आपण की एक फ्रिक्वेन्सी काय करतो आपण त्याला अप्लाय करत असतो आणि जी काय नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल ही फ्रिक्वेन्सी जी तुमची मॅच होईल त्यास आपल्याला काय मिळेल एक डिझायर चॅनल काय होत असतं आपल्याला प्ले होत असतं. ठीक आहे, म्हणून त्याचा आपण सांगतो बघा टीव्ही रिसिव्हर फॉर ट्युनिंग द सिग्नल इट इज द ॲप्लिकेशन ऑर यूज ऑफ द सिरीज LCR सर्किट और सिरीज रेझोनन्स सर्किट. होप यू अंडरस्टँडिंग दिस कन्सेप्ट. ओके स्टुडंट, टेक अ स्क्रीनशॉट और मेक युअर नोट्स. Okay student, then next point is parallel resonance circuit. Student, आतापर्यंत आपण सिरीज LCR सर्किट बघितलं आणि सिरीज LCR सर्किटमध्ये आपण काय सांगितलं की जर का तुमचा इम्पेडन्स मिनिमम असेल तर करंट कसा असेल मॅक्झिमम असेल. ओके, मग आता नेक्स्ट येतो म्हणजे पॅरलल रेझोनन्स सर्किट. मग आता पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये काय सांगतो आपण बघा की समजा तुमचा इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे समजा आपण पॅरलल काय केले कनेक्ट केले आणि हे जर का आपण एका AC सोर्सला जर का आपण कनेक्ट केले तर त्या सिच्युएशनमध्ये रेझोनन्स कसा क्रिएट होईल ते काय करतो आपण स्टडी करतोय. तर आपण सर्किट कन्सिडर करू की कन्सिडर अ सर्किट विच कन्सिस्ट ऑफ इंडक्टर अँड कॅपॅसिटर विच इज कनेक्टेड इन पॅरलल अँड अ AC सोर्स E = E0 sin omega t इज गिवन टू द सर्किट. मग आता ज्यावेळेस आपण या सर्किटला EMF गिवन करणार त्याच काही आपल्याला की त्या ठिकाणी काय होणार तुमचा करंट काय होणार आहे फ्लो होणार आहे आणि तो करंट किती आहे तुमचा I = I0 sin omega t. पण आता हा जो काय करंट आहे काय होणार आहे करंट या ठिकाणी काय तुमचा डिवाइड होणार आहे. इकडे जाईल तुमचा इंडक्टरच्या अक्रॉस जो काय करंट असेल तो असं तुमचा IL आणि कॅपॅसिटरच्या अक्रॉस जो काय करंट असेल तो असं तुमचा IC. मग जनरली ज्यावेळेस आपण LCR सर्किट स्टडी केला LCR सर्किटमध्ये आपण स्टडी केला होता की ज्या सर्किट जर का तुमचं पॅरलल असेल त्यास काय तुमचं की जे काय व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर कसं असेल तुमचं सेम असणार आहे. मग या सिच्युएशनमध्ये काय होणार तुमचा की जे तुमचा करंट हा इंडक्टरच्या अक्रॉस जाणार आहे तर आपल्याला माहिती आहे की करंट इन द इंडक्टर इज ऑलवेज लॅग्स बिहाइंड बाय द π/2. ओके, मग जर का असं असेल तर आपल्याला माहिती आहे की E आपण काय लिहितो IC I × XL. ही इक्वेशन आपण ऑलरेडी काय केलं स्टडी केलं. ठीक आहे, म्हणजे करंटची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही बघा E आपण काय असेल तुमचा XL. म्हणजे आज करंट तुमचा कॅपॅसिटर थ्रू जाणार आहे. कॅपॅसिटरमध्ये आपल्याला माहिती आहे की करंट थ्रू द कॅपॅसिटर लीड्स बाय द π/2 म्हणजे करंट किती तुमचा π/2 कसा असेल इन्क्रीज असेल तरी IC = E/XC. मग ते LCR सर्किटमध्ये आपण फेजर डायग्राम पण काय केलं तर आपण स्टडी केलं होतं. तर फेजर डायग्राममध्ये बघा की समजा रेजिस्टर असेल तर रेजिस्टरच्या अक्रॉस जो का तुमचा करंट असेल कसा असतो सेम डायरेक्शनमध्ये. ज्यावेळेस तुमचा कॅपॅसिटर ज्यावेळेस आपण स्टडी करतो कॅपॅसिटरमध्ये करंट कसा तुमचा लीड बाय द π/2 त्याची डायग्राम आपण अपवर्डला दाखवलेली आहे आणि जो काय करंट थ्रू द इंडक्टर असेल का तुमचा डाऊनवर्डला दॅट इज काय असेल तो IL. मग आपण अशी फ्रिक्वेन्सी सेट करू की त्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय असेल तुमचा की जो का तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा कसा तुमचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सपेक्षा कसा असेल जर का ग्रेटर असेल तर त्या सिच्युएशनमध्ये काय तुमचा जो काय कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे ह्या कॅपॅसिटिव्हमधून काय तुमचा करंट कसा असेल मॅक्झिमम असणार आहे. मग अशी एक सिच्युएशन जर का आपण कन्सिडर केली तर या सिच्युएशननुसार काय होणार तुमचा बघा की जी काय तुमचा करंट असेल हा करंट कसा तुमचा I = IC - IL. मग करंटची वेळ जर का तुमची I = IC - IL असेल तर बघा इक्वेशन काय मिळेल तुम्हाला I = ICची व्हॅल्यू काय लिहिली बघा आपण E/XC - E/XL. ओके, मग बघा I = E जर का आपण कॉमन घेतलं तर आपल्याला मिळेल 1/XC - 1/XL. ओके, म्हणजे त्याचा अर्थ हे इक्वेशन बघा आपण असं का लिहिलं I/E = काय मिळेल तुम्हाला 1/XC - 1/XL. पण वी नो दॅट इम्पेडन्स इज इक्वल्स टू बघा
ज्यावेळेस आपल्याला इम्पेडन्स लिहायचा असतो, इम्पेडन्स म्हणजेच काय लिहितो आपण, इट इज नथिंग बट द टोटल रेजिस्टन्स ऑफर बाय द सर्किट. मग जो का तुमचा टोटल जो काय रेजिस्टन्स असेल तो आपल्याला माहिती की ई अपॉन काय असतो, आय. ओके, झेड इक्वल टू काय लिहितो आपण, ई अपॉन आय. म्हणजेच हा जो काही इम्पेडन्स आहे, हा इम्पेडन्स काय लिहायचा आपल्याला, ई अपॉन आयच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय असेल बघा, की ही इक्वेशन आपण लिहिणार आहे, ई अपॉन आय इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स सी मायनस 1 अपॉन एक्सेल. ओके, म्हणजेच हा जो काही अपॉन आय इट इज नथिंग बट इम्पेडन्स 1 अपॉन एक्स सी मायनस 1 अपॉन एक्सेल. ओके, मग आता हा जो काही इम्पेडन्स आहे, त्या इम्पेडन्सवरून आपण काय सांगतो की ज्यास आपण याला डिझायर फ्रिक्वेन्सी आपण ज्यास त्याला देणार आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये काय मिळतो आपल्याला की आपण असं कन्सिडर केलं की त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, रेझोनन्स मिळणार आहे. मग जर का रेझोनन्स मिळणार असेल त्याचा अर्थ काय सांगतो आपण की एक्स सी इज इक्वल्स टू काय आलं पाहिजे तुमचा एक्सेल. म्हणजे याचा अर्थ काय म्हणतो तुम्हाला, झेड इज इक्वल्स टू 1 अपॉन 0. ही व्हॅल्यू जर का आपण टाकली तर 1 अपॉन 0 म्हणजे काय तुमचं आपल्याला माहिती 1 अपॉन 0 इज नथिंग बट इन्फिनिटी. म्हणजे झेडची व्हॅल्यू काय असेल तुमची, इन्फिनिटी. मग जर का तुमचा इम्पेडन्स जर का इफ इम्पेडन्स इज इन्फानाइट देन करंट विल बी 0. त्यास तुमचा करंट कसा असणार आहे, 0 असणार आहे. मग जर का तुमचा इम्पेडन्स जर का मॅक्झिमम असेल त्यास तुमचा करंट कसा असणार, 0. तर ह्या सिच्युएशनमध्ये काय सर्किट असते, त्या सर्किटला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ पॅरलल रेझोनन्स सर्किट. इट इज कॉल्ड ॲज अ पॅरलल रेझोनन्स सर्किट. ठीक आहे, असं सर्किट की ज्या सर्किटमध्ये काय तुमचा इम्पेडन्स मॅक्झिमम असेल आणि करंट जर का 0 असेल तर त्या सर्किटला आपण काय म्हणतो, पॅरलल रेझोनन्स सर्किट. ठीक आहे, मग त्या पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये जे काय आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीसाठी. मग त्याच्यासाठी पण रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं जे असतं मी एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहे ते फ्रिक्वेन्सी. आणि रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगतो आपण, सर्टन फ्रिक्वेन्सी ॲट विच वी गेट द मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू की अशी फ्रिक्वेन्सीला काय मिळेल तुम्हाला, मॅक्झिमम करंट काय होणार आहे, ऑप्टेन होणार आहे. मग आपण काय करणार, त्याचं एक्सप्रेशन काय करणार आहे, फाइंड आउट करणार आहे. त्या अगोदर तुम्ही जे काही नोट्स आहे त्या नोट्स काय करा, राईट डाऊन करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या. Okay student, then we have to study condition for resonance frequency. ठीक आहे, जरी सर्किट तुमचा पॅरलल असेल पण आपल्या काय करतात आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीसाठी काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. ओके, मग आता मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी जर का फाइंड आउट करायची असेल तर कंडिशन फॉर रेझोनन्स इज. ठीक आहे, रेझोनन्सची कंडिशन काय आपल्याला, एक्सएल इज इक्वल्स टू एक्सी, दॅट इज XL is equals to omega into L, X is equal to 1 upon omega into C, that is omega square is equals to 1 upon L into C, omega equal to 1 upon square root of LC, that is omega equal to nothing but 2 pi into F, that is 1 upon square root of LC, FR is equals to 1 upon 2 pi into square root of LC. ठीक आहे, म्हणजे जे काय पॅरलल रेझोनन्स सर्किट असेल या पॅरलल रेझोनन्स सर्किटसाठी पण जी काय तुमची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू असेल, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी किती असेल, 1 अपॉन 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल इंटू सी असणार आहे. ओके, ओके स्टुडंट, देन द ग्राफ ऑफ द पॅरलल रेझोनन्स सर्किट. बघितल्यानंतर की समजा आपण ह्या फ्रिक्वेन्सीसाठी जर का आपण ग्राफ प्लॉट केला तर आपण काय सांगतो की ॲज वी इन्क्रीज द करंट. ठीक आहे, म्हणजे जसं जसं आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करत तसं करंट करणं तुमचा मिनिमम होत जाणार आहे. आणि ज्यावेळेस तुमची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असेल त्या रेझोनन्स फ्रिक्वेन्सीची काय करंट व्हॅल्यू असेल ती IRMS व्हॅल्यू कशी असणार तुमची मिनिमम असणार आहे. आणि त्यानंतर त्या फ्रिक्वेन्सीनंतर काय होणार तुमचा जो काय करंट आहे तो काय जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो आपण, द करंट इज डिक्रीजेस विथ द इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी ॲट रेझोनन्स इट बिकम द मिनिमम. ज्यावेळेस तुम्हाला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मिळणार आहे ह्या रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला तुमचा करंट कसा असणार आहे, मिनिमम असणार आहे फॉर द पॅरलल रेझोनन्स सर्किटसाठी. ओके, मग आता या पॅरलल रेझोनन्स सर्किटच्या काही कंडिशन्स आहे. कंडिशन काय काय सांगतो आपण बघा की रेझोनन्स आपल्याला कधी ऑप्टेन होणार आहे की अशी फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस तुमचा इंडक्टिव्ह
रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कसा तुमचा इक्वल असेल. रेझोनन्स फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय लिहितो आपण 1/2 × स्क्वेअर रूट ऑफ LC. मग आता सिच्युएशन काय सांगतो आपण की जर का तुमचा इम्पेडन्स जर का मॅक्झिमम असेल ॲट दॅट टाईम करंट विल बी मिनिमम. ठीक आहे. मग हे जे काय सर्किट आहे पॅरलल सर्किट त्याला आपण काय म्हणतो बघा, इट इज कॉल्ड रिजेक्टेड सर्किट. रिजेक्टेड सर्किट म्हणजे काय बघा, वेन द डिफरंट फ्रिक्वेन्सीज आर फेड इट ऑफर हाय इम्पेडन्स टू द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. जी काय रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असेल त्या रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला तो काय करेल, हाय इम्पेडन्स म्हणजे हाय रेजिस्टन्स काय करेल तो ऑफर करेल. त्यामुळे काय करेल, ती जी काय रेझोनन्स फ्रिक्वेन्सी काय तुमची रिजेक्ट होईल आणि बाकी जे काय फ्रिक्वेन्सी या काय होतील अलाव होतील. ठीक आहे. इट रिजेक्ट बट इट अलाव द करंट फॉर ऑल अदर फ्रिक्वेन्सी. देअरफॉर पॅरलल रेझोनन्स सर्किट इज कॉल्ड ॲज अ रिजेक्टेड सर्किट. जर का तुम्हाला क्वेश्चन विचारला की रिजेक्टेड सर्किट कोणत्या सर्किटला म्हणतो आपण, पॅरलल रेझोनन्स सर्किटला, आणि ॲक्सेप्टर सर्किट आपण कशाला म्हणतो, जे काय असेल तुमचं सिरीज रेझोनन्स सर्किटला. ओके स्टुडंट, दिस इज अ थेरॉटिकल explanation about the electrical resonance and resonant circuit. Now we are discussing about some important problems regarding this topic. Okay student, question is, in a LCR circuit if resistance is 50 ohm, inductance is 0.5 Henry and capacitor is 0.4 microhenry farad, then calculate resonant frequency. ठीक है, सिंपल क्वेश्चन है. फॉर्मूला आपल्याकडे एफ आर इज इक्वल्स टू 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल इंटू सी. ओके, 1/2 इंटू 3.14 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल इज गिवन 0.5 हेनरी and capacitor is 0.4 into 10⁻⁶. Okay, 1/6.28 into square root of 20 into 10⁻⁸. 1/6.28 into 20चं जे काय स्क्वेअर रूट असेल ते असेल तुमचं 4.472 इंटू 10⁻⁴ किती असेल -4, म्हणजे वरती जाऊन तो होईल तुमचा 10⁻+4. हे कॅल्क्युलेशन केलं ते मला तुम्हाला 1/28.08 इंटू 10⁻⁴, दॅट इज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी बिकम 356 Hz. This is the resonance frequency, that is at that frequency resonance will be takes place. Hope you understanding this question. This is easy topic. Okay, write down the question and its answer. Okay student, hope you are understanding today's lecture. If you like the lecture then subscribe